नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचे आहे मशरूमची रस्सा भाजी। तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते प्रथम बघूया। ओले खोबरे घेतले 1 वाटी, कांदा, मालवणी मसाला, मीठ, कोकम, आलं, लसूण आणि मशरूमचं 1 पॅकेट घेतलेलं होतं। आता प्रथम आपण त्याचं वाटप जे आहे तो मसाला भाजून घ्यायचा आहे। इथे मी 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। तो प्रथम भाजून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्या तेलावरती कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा असा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। आता त्या कांद्यामध्येच 1 वाटी ओलं खोबरं घालायचं। खोबरं पण थोडा वेळ त्या कांद्याबरोबरच परतून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आता लसूण 7-8 पाकळ्या घालायच्या, आल्याचे 2 छोटे तुकडे घालायचे आणि ते पण ह्या सगळ्याबरोबर भाजून घ्यायचे आहेत। आता हे सगळं भाजून झालेलं आहे चांगलं। आता ते थंड करेपर्यंत आपण बाकी इतर भाजी करून घेऊया। आता मशरूमचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। अगदीही छोटे करायचे नाहीत, कारण ते शिजल्यानंतर पुन्हा त्याचा आकार लहान होतो, त्यामुळे अगदीही छोटे तुकडे नाही करायचे। मध्यम साईजचे आकार त्याचा ठेवायचा आणि अशा तऱ्हेने सगळे मशरूम कट करून झालेले आहेत। आता हे खोबरं आणि कांदा जे भाजून घेतलेलं होतं ते थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचा आहे मसाला तो। आता एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे, 3 ते 4 चमचे छोटे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 छोटा कांदा बारीक कापून घालायचा आहे। कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्यात टाकून ठेवलेले जे मशरूम होते ते घालायचे आहेत। मशरूम जे मी कट केले त्याच्यानंतरही ते पाण्यात घालून ठेवलेले होते, पण आधी ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। थोडी माती असते किंवा इतर काहीतरी कचरा असतो, तर तो जाण्यासाठी 2 ते 3 वेळा मशरूम स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि कट करून झाल्यानंतर पुन्हा ते पाण्यात घालून ठेवायचे। कांद्यावरतीच ते परतून घेतलेले आहेत। आता त्याला पाणी सुटतं, त्यामुळे पुन्हा आणि पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये। थोडा वेळ त्या कांद्यावरच आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये मालवणी मसाला घालायचा आहे।
2 चमचे मी मालवणी मसाला घातला इथे. आता ह्या मसाल्यातही थोडा वेळ पुन्हा त्याला शिजू द्यायचं आहे. बारीक गॅसवरती आपल्याला थोडा वेळ त्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत मशरूम. आणि मशरूम शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जे वाटण आपण केलेलं आहे ते घालायचं आहे त्याच्यामध्ये. आता ही कितपत तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवी रस्सा भाजी तितकं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 कोकम घालायचे आणि याला आता चांगली उकळी आणायची आहे. आणि हे सगळं शिजल्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि अशा तऱ्हेने मशरूमची रस्सा भाजी तयार झालेली आहे. ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खायला खूप छान लागते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.